स्वामी समर्थ. गुरुजी, गुरु म्हणजे काय? बेटा, एक छान प्रश्न विचारला. गुरु म्हणजे काय? गुरु या शब्दाचा अर्थ जर आपण नीट पाहिला तर गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे नाहीसा करणे. जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो त्याला गुरु असं म्हणतात. जे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात त्यांना गुरु असं म्हणतात. जे आपल्या विपत्तीला एक चांगल्या भागात कन्व्हर्ट करतात त्यांना गुरु असं म्हणतात. गुरु वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. दत्तात्रयाने आपल्या आयुष्यात 24 गुरु केले. आपणही आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु केलेले असतात. माता पिता हे आपले जन्मतः सर्वात महत्त्वाचे गुरु. त्यानंतर आपण 1 ते 4 शाळेत जेव्हा जातो तेव्हा ते मराठी शाळेचे गुरु आपल्याला असतात. त्यानंतर 5वी ते 10वी आपण माध्यमिक शाळेत जातो तेव्हा ते माध्यमिक शाळेतले शिक्षक असतात. त्यानंतर आपण 11वी पासून ग्रॅज्युएट होण्यासाठी जे उच्च महाविद्यालयात जातो तेव्हा महाविद्यालयातील प्रोफेसर हे आपले गुरु असतात. आणि त्यानंतर परत तंत्रज्ञान शिकण्यासाठी काही वेळा आपण भारत बाहेर जातो किंवा भारतातल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकायला जातो तेव्हा त्या ठिकाणी असलेले जे प्रोफेसर असतात, डीन असतात हे आपले त्या ठिकाणी गुरु असतात. म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने जे काही मार्गदर्शन करतात ते गुरु असतात. वाहन चालवत असताना रस्त्यावर ज्या पाट्या ड्रायव्हरांसाठी लावलेल्या असतात त्या सुद्धा वाहनांच्यासाठी गुरुच मानले जातात. पुढे अरुंद रस्ता आहे, पुढे नदी आहे, पुढे पूल आहे, या अशा पद्धतीने ज्या पाट्या त्या ड्रायव्हरांना मदत करत असतात त्या सुद्धा गुरुच्या रूपातच आपण मानलं गेलं पाहिजे. त्यानंतर एखाद्या जंगलात किंवा एखाद्या चौफोलीवर आपण अटकतो आणि कोणत्या रस्त्याला जावं हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत नसतं तेव्हा त्या ठिकाणी उभ्या असलेल्या किंवा दुकानदाराला आपण विचारतो की बाबा अमुक गावाचा रस्ता कोणता आहे. तेव्हा त्या ठिकाणी माहीत असलेला माणूस जेव्हा आपल्याला त्या रस्त्याची माहिती सांगतो त्या क्षणाला तो क्षणिक गुरु आपला त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे जीवनामध्ये जर आपण ज्याला काही विचारलं आणि त्यांनी आपल्याला योग्य उत्तर दिलं किंवा योग्य मार्गदर्शन केलं तर तो आपला गुरु मानला जातो. गुरु म्हणजे असा भगवा कपडे घातलेला, दाढीवाला किंवा केस वाढवला असा असेलच असं नाही. गुरु तुम्हाला कोणत्याही रूपात भेटू शकतो. तेव्हा गुरुचे रूप ओळखण्यासाठी तुमच्या शिष्यत्व येणं फार महत्त्वाचे आहे. आणि विचारल्याशिवाय कोणी सांगत नाही. म्हणून जीवनात प्रत्येक गोष्ट विचारून केल्याशिवाय तुम्हाला ती मिळत नाही. तेव्हा आपल्या आयुष्यातील आई वडील हे सर्वात महत्त्वाचे गुरु असल्यानंतर आणि आयुष्यात ज्यांनी आपल्याला शिकवलं त्या सर्व गुरूंची एक मानवंदना करण्यासाठी गुरुपौर्णिमा येते. आणि त्या गुरुपौर्णिमेला त्या गुरूंच्या सर्व आपल्याकडे गुरुपद घेण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ केंद्रात जातो. काही लोकांनी स्वामी समर्थांना गुरु मानलं, काहींनी साईबाबांना गुरु मानलं. ज्यांना ज्या ठिकाणी चांगलं वाटलं त्यांनी त्या ठिकाणी गुरुपद घेतलेलं आहे. आणि म्हणून गुरुपौर्णिमेला वर्षातून एकदा तरी आपल्या गुरुला भेट दिली पाहिजे आणि गुरुदक्षिणा दिली पाहिजे. गुरुदक्षिणा दिल्याशिवाय गुरुने दिलेलं ज्ञान हे आपल्याला योग्य प्रमाणे काम करत नाही. म्हणून आपल्या योग्यतेप्रमाणे प्रत्येक गुरुला गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. ही हिंदू धर्माची शिकवण असल्यामुळं आणि ज्यांच्याकडे आपण गुरुजीकडे काही प्रश्न विचारायला जातो तर फुल न फुलाची पाकळी फुकट प्रश्न विचारू नये. गुरुजीला दक्षिणा दिल्याशिवाय त्या प्रश्नाचे उत्तर आणि तुम्हाला त्याचे समाधान लाभत नाही. तेव्हा दक्षिणा दिल्याशिवाय कुठलाही प्रश्न विचारू नये. श्री स्वामी समर्थ.